गुजरात एटीएसने 2 दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईत 3 दहशतवाद्यांना अटक केली। त्यांच्या तपासात असं लक्षात आलं की हे दहशतवादी रायझिन नावाचं घातक विष तयार करून त्या माध्यमातून रासायनिक हल्ला घडवण्याच्या तयारीत होते। परंतु रायझिन नेमकं काय आहे, हे किती घातक आहे, हे याआधी कुठे वापरलंय सांगते। तर यापूर्वी 2013 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांना 2 वेळा रायझिन असलेले पत्र पाठवण्यात आले होते। कालांतराने तोच प्रयोग अमेरिकेचे आताचे अध्यक्ष असणारे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही करण्यात आला। 2020 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना रायझिन युक्त वस्तू पाठवण्यात आल्या होत्या। गुजरात एटीएसच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे की दहशतवादी डॉक्टर सय्यदने आपल्या रासायनिक ज्ञानाचा गैरवापर करत रायझिन तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती। हे विष इतकं घातक आहे की कधी काळी याचा बायोकेमिकल वेपन म्हणून देखील वापर करण्याचा विचार करण्यात आला होता। त्याचा फक्त 1.78 मिलीग्रॅमचा अंश एखाद्या व्यक्तीचा जीव घेण्यासाठी पुरेसा आहे। हे विष श्वासावाटे किंवा इंजेक्शनद्वारे शरीरात गेल्यानंतर फक्त 48 ते 72 तासात त्याचा जीवघेणा परिणाम दाखवते आणि अद्याप या विषबाधेवर कोणताही उपाय नसल्यामुळे हे विष भारतात सापडणे ही चिंतेची बाबच म्हणावी लागेल।